हाँ कौन येत आहे ये कर हे पी तुला 3 याच्यामध्ये लिहायचं आहे मग तू असं लिहिणार का म्हणजे कसं लिहिलं ते सांग तुला फक्त पी लिहायचं होतं प आणि पा कुठे सांगितलं मी पी डबल ई पी बरोबर आहे व्हेरी गुड हाँ तू अरविंद अरविंद ये घे बेटा घे चॉक घे बी आता ते पहिलेच पाहिलं होतं म्हणून तुला लगेच लक्षात आलं आता आपण दुसरा गेम घेऊ तू ये आता पी तशीच नाही लिहायची आहे आता वेगळ्या पद्धतीने पी कसं लिहिणार ते दाखव नाही नाही चुकलं कोण कोण लिहिन पी आता पहिले आपण पी डबल ई पी लिहिली आता दुसरी पी कोण लिहिली पण ते तर दोनच एक रकाना खाली राहिला ना पी आय पी लिहिलं ते आता आपल्याला पी याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे शब्दार्थ पाठ असायला पाहिजे ज्याला वर्ड्स व्होकॅब्युलरी पाठ पाहिजे तुम्हाला वर्ड्स पाठ पाहिजे कुणाला पाठ आहेत का चलिए हे पी चुकलेलं आहे मिटवते आणि हे घे ना डस्टरने छान मिटतं ना बेटा म्हणजे आपण जे लिहितो ना ते क्लिअर दिसेल मग लिह नाही पण मग त्या एक शब्द मराठीत एक शब्द इंग्रजीत असं झालं ना ते चुकलं चल चल या तुझे वर्ड्स किती पाठ आहे ते पाहू दे पी डबल आय पी नाही होत पी आय पी पहिली विलांटी येते पी डबल ई पी आता असा कोणता वर्ड आहे ज्याला आपण पी म्हणतो पण त्याचं स्पेलिंग या 3 वर्ड्स मध्ये येतं सांगा पटकन मी सांगू का मी सांगू पी ई ए पी ई ए पी आपल्याला वर्ड तुम्हाला इंग्लिशच्या बुकमध्ये येऊन गेलेलं आहे पहा गेम कसा खेळायचा ते तर ऐकून घ्या दे इथे तुम्हाला जे टिपके दिलेले आहे कोणती पण लाईन ओढताना ती लाईन क्रॉस नको व्हायला डबल त्या लाईनवर यायला नको आणि एकाच वेळेला 2 लाईन नको किंवा स्किप पण व्हायला नको ओव्हरलॅप पण व्हायला नको 1 टाइम 1 वेळा असं इथून हे स्टार्टिंग आणि एंडिंग तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे समजलं चला कोण येतं चॉक घे दोन घेतले तू सरळ चुकलं पूर्ण जॉईंट कुठे झालं
कोण येईल आता? मधले किती बॉक्स रिकामे आहे? हे सगळं रिकाम आहे. आपल्याला प्रत्येक सेगमेंट कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक सेगमेंट 2 टिंब जिथे आले त्या ठिकाणी प्रत्येक सेगमेंट हा कंप्लीट झाला पाहिजे. ते 40 2 आहे ना, 4 आणि 0 2 आले ना, 4 आणि 1. एका बॉक्स मध्ये एकच अंक पाहिजे. कसं लिहिणार? लिहिता येईल? लिह. हे काय 140 आहे ते. आपल्याला 41 लिहायचं, 140 लिहायचं होतं का? कोण लिहिणार? कशा पद्धतीने लिहिणार? पहा, कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं, आपली विचारशक्ती पण वाढते. विचार करा काय येत असेल तिथे, याच्यानेच तुम्ही हुशार होणार आहात. सांग. बघा, थोडंसं जनरल नॉलेज यूज करायचं. काय काय म्हणतात? असं म्हणतात का? असं नाही म्हणत. काय म्हणतात सांग बरं? याला काय तू काय म्हटलं? हे 41 असं थोडी म्हणतात. 41 ला शेवटी काय येईल? तुला एकक दशक माहिती आहे? एकक दशक मग हे किती आहे? 4 वर पाहणंच 41. मग लिही बरं. काय येईल इथे? इथे 4. हे किती आहे? 4 दशक 1. मग कसं लिहिशील? काय येईल पहिले? ते 4 4 दशक 1 म्हणजे 41. समजलं? आता समजलं का? तुम्ही एकक दशक शतक सगळ्यांना माहिती आहे? हा की सांगू? युनिट प्लेस. हा बरोबर. हो, आता हे तू इंग्लिशमध्ये सांगितलं युनिट प्लेस. मग तुला ते 41 लिहिताना समजलं नाही की 4 10 डिजिट असला. आता हे दशक आपण मराठीतून पाहिलं. एकक दशक. मग
4.1 ते 3 याच्यात लिहिता येतं की नाही? मग तसंच मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक किंमत माहिती असणं गरजेचं आहे.